देशाच्या बाहेर इंडोनेशिया, थायलंड आणि व्हिएतनाम या ठिकाणी फिरले तेव्हा लक्षात आलं की महाराष्ट्राच्या बाहेरचे जेवढी राज्य आहेत त्यांचे प्रत्येकाचे तिथे रेस्टॉरंट्स पाहायला मिळाले. कुठल्या ना कुठल्या उद्योगात हे लोक आपल्याला तिथे असलेले दिसले. मात्र मराठी माणसाचा अभाव त्या भागामध्ये दिसला आणि व्यवसाय करायला साता समुद्र पलीकडे जाऊन स्वतःचं अस्तित्व उभं करावं याच्यासाठी आपण थोडेसे मागं राहतोय का असंही वाटलं. आपण जो उपक्रम चालू केला आहे त्या निमित्तानं बरेच लोक कॉन्टॅक्ट केले आणि त्याच्यामध्ये जिथे तरुण आणि महिला असे ज्या ज्या घरामध्ये आहेत की जे उद्योगासाठी पुढे येऊ इच्छितात अशा काही स्टार्टअप्सना आपण भेटी दिल्या आणि या स्टार्टअपला आपण कसं मोठं करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर तुम्ही या चॅनलवरती कायम टिकून राहा, कारण तुम्हाला कळलं पाहिजे की आता कोण कोण आपल्याबरोबर जोडलं जातंय आणि कुठला कुठला प्रोडक्ट आपण महाराष्ट्रातच सुरुवातीला लॉन्च करतोय. कालांतराने मी जसं सांगितलं तुम्हाला की आपली काही टीम आहे जी इंटरनॅशनली फिरेल, मी स्वतः फिरेन आणि कुठून अजून आपल्याला काय रोजगार मिळवता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू. त्यामुळे या चॅनलवरती टिकून राहा आणि आता पुढची आपली प्लॅनिंग्स काय आहेत याच्यावरही लक्ष असू द्या. धन्यवाद.